नारळी पौर्णिमा असो, रक्षाबंधन असो किंवा गौरी गणपतीच्या सणाला या सगळ्यासाठीच आपण अशा ओल्या नारळाच्या करंज्या करतो. पण त्या बनवताना आपण मैद्याचा वापर करतो कारण त्या खुसखुशीत व्हाव्यात यासाठी. पण आजच्या ह्या करंज्या मैदा न वापरता गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या आहेत, तरी देखील ह्या अगदी खुसखुशीत खुटखुटीत अशा आहेत. आता ह्या करंज्या तयार करण्यासाठी मी इथे जरासुद्धा मैद्याचा वापर करणार नाहीये. तरी सुद्धा इतक्या छान आपल्या या करंज्या बनवून तयार झालेल्या आहेत. या करंज्या जरा सुद्धा मऊ पडू नयेत, अशा छान अशा खुसखुशीत राहाव्यात यासाठी मी पुढे पूर्ण व्हिडिओमध्ये टिप्स सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. मी तुम्हाला करंज्या कशा अगदी खुटखुटीत झाल्या त्याचा आवाज दाखवते. आणि आतून देखील भरपूर अशा सारण भरलेल्या या करंज्या आहेत. तुम्हाला मी इथे करंजी तोडून देखील दाखवते. एकदम अशी खुसखुशीत छान खमंग अशा झालेल्या आहेत या करंज्या. आणि ही ओल्या नारळाची करंजी बहुतेक वेळा कालांतराने मऊ पडते, पण मी इथे अशी एक पद्धत सांगणार आहे की ही करंजी संपेपर्यंत अशीच कुरकुरीत आणि जरा सुद्धा मऊ पडणार नाही. तर इथे खुसखुशीत करंजीचं आपण प्रमाणबद्ध रेसिपी बघणार आहोत. तर चला लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, वेलकम बॅक कुकिंग अँड ब्लॉगिंग विथ भाग्यश्री. सर्वप्रथम आपण करंजीचं आवरण कसं करायचं ते पाहतोय. त्याकरता मी इथे अर्धी वाटी मी इथे जो बारीक रवा असतो ना तो घेतलेला आहे आणि 1 वाटी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. हे कोरडे जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि यात चिमूटभर मी मीठ घालून घेणार आहे. या प्रमाणात आपल्याला एका ओल्या नारळाच्या करंज्या होतात. आता हे चिमूटभर मीठ घालून घेतलं. आता यामध्ये आपल्याला तेलाचं मोहन घालून घ्यायचं आहे. इथे मी पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याने मी 2 चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि त्या तेलाचं मोहन इथं घातलेलं आहे. तुम्हाला मी दाखवते. हा जो चमचा आहे ना याने 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि याने तेलाचं मोहन घातलेलं आहे. आता हे थोडंसं चमच्यानं मिक्स करून घेऊ. नंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मळून घ्यायचं आणि नंतर हे मी थोडं आता हाताने पण मिक्स करून घेते. हे सगळं तेल छान असं या रव्याला आणि पिठाला लावून चोळून घ्यायचं. यामुळेच आपली करंजी जी आहे खुसखुशीत बनते. चांगलं असं चोळून घ्यायचं. यामुळेच आपलं करंजीचं आवरण आहे ते मऊ पडत नाही, चांगलं असं खुसखुशीत होतं. आता हे पहा, इथे मी दाबून दाखवते तुम्हाला. असा पिठाचं असं दाबल्यानंतर हातामध्ये गोळा तयार होतो. ते आपलं पीठ इथं एकदम परफेक्ट झालेलं आहे असं समजायचं. तर यामध्ये थोडंसंच पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता इथे आपण साधारण घट्टसर कणिक मळणार आहोत, फारच सैल भिजवायची नाहीये. जास्त देखील घट्ट नाही आणि जास्त सैल नाही आहे, कारण यामध्ये आपण रवा घातलेला आहे, तो थोडा वेळ फुलणार आहे. आता आपण याला झाकून ठेवू. थोडा वेळ झाकून बाजूला ठेवूया आणि लगेच सारण करायला घेऊया. आपलं सारण होईपर्यंत करंजीचं सारणाचं आवरणाचं जे पीठ आहे ते भिजलं जातं. इथं सारण तयार करण्यासाठी मी 2 वाटी खोबऱ्याचा ओल्या नारळाचा खीस घेतलेला आहे आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे. इथे मी पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये 2 वाट्या खोबरं आहे ते आपण भाजण्यासाठी घालूया आणि खोबऱ्यातील जोपर्यंत सर्व ओलेपणा आटत नाहीये, म्हणजे कोरडं होत नाही, तोपर्यंत आपल्याला हे खोबरं छान असं भाजून घ्यायचं आहे. आता हे खोबरं आहे ना आपल्याला व्यवस्थित छान परतून घ्यायचं. आता जे खीस आहे ना यामध्ये बरंचसं दूध असतं. यातील हे जोपर्यंत आपण हे ड्राय होत नाही, कोरडं होत नाही, तोपर्यंत त्याला परतत राहणार आहोत. आणि हे जर असंच ठेवलं तर आपली ओल्या नारळाची करंजी ही मऊ पडू शकते. त्यामुळे आपल्याला हे कोरडं होईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे. आता कोरडं म्हणजे किती, एकदम सुक्या खोबऱ्यासारखं करायचं नाही, थोडंसं ओलसरपणा राहिला तर चालतो, पण हे असं सुटसुटीत असं झालं पाहिजे. हे पहा, आता हे आपलं बरोबर झालेलं आहे भाजून. आता यामध्ये आपण जो 1 वाटी गूळ घेतलेला होतो तो या स्टेजला घालून घेऊया. आता इथे मी गूळ घातलेला आहे 1 वाटी बारीक चिरून. जर तुम्हाला साखर आवडत असेल तर तुम्ही साखर देखील घालू शकता. आता गूळ घातल्यानंतर इथं गुळाला थोडंसं पाणी सुटू लागतं.
आता गूळ घातल्यानंतर तर आपल्याला लो टू मिडियम गॅसवर ठेवून एकदम कमी आचेवर ठेवून परतत राहायचं आहे. 7 ते 8 मिनिटं मंद आचेवर मी इथं परतून घेतलेलं आहे. हे पहा, गूळ आणि खोबरं एकजीव झालेलं आहे मस्त, आणि याचा रंग सुद्धा काय छान आलेला आहे. तर सारणासाठी हे मिश्रण तयार झालंय हे ओळखायचं कसं, तर हे पहा, थोडंसं इथं मिश्रण दाबून बघायचं, आणि दाबून पाहिल्यानंतर इथे थोडंसंच आपला गुळाचा पाक बाहेर येतोय. अजिबात जास्त पाक येत नाही, जास्त पाणी नाहीये, तरच समजायचं की इथं आपलं सारण तयार झालेलं आहे. हे पहा. चला, तर आता आपलं सारण तयार झालं आणि इथं आपली कणिक ही छान भिजलेली आहे. आता सारण थोडंसं थंड होऊ द्यायचं, तोपर्यंत इथं मी कणिक छान अशी मळून घेते. सारण पूर्ण थंड होऊ द्यायचं, तोपर्यंत एकदा ही कणिक अशी छान अशी पोळपाटावर मळून घ्यायची, म्हणजे यामध्ये आपण जो रवा घातलेला असतो तो फुललेला असतो. त्यामुळे हे पहा कशी घट्टसर कणिक झालेली आहे. आता याचे लहान लहान असे गोळे तयार करायचे, अगदी लहान लहान गोळे करायचे, म्हणजे याची आपल्याला पातळ अशी पारी तयार करायची आहे, लाटायची आहे. त्यामुळे इथे मी सगळे गोळे करून घेते, म्हणजे हे गोळे केल्यानंतर ते झाकून ठेवायचे आहेत. हे पहा, अशा पद्धतीचे एवढे गोळे करून घेते. आता इथे पहा, मी सगळे गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता हे लगेचच आपण पुरीसारखं लाटायला घेणार आहोत. याला तूप, तेल किंवा पीठ लावायची काही गरज नाहीये, आणि जरी लागली तर तुम्ही थोडीशी अगदी गव्हाची पिठी लावू शकता इथे, आणि एकदम पातळ छान असं लाटून घेऊया. आता इथे मी करंजीच्या अशा ह्या लाट्या एक 4-5 लाटून घेते अशा पद्धतीने पातळ, आणि मग आपण करंज्या तयार करायला घेऊ. मी करंज्या इथं साच्यामधून करणार आहे, आणि कोरून पण तुम्हाला करंजी करायला दाखवते चमच्याच्या साहाय्याने. तर हे बघा, इथं मी 4 लाट्या लाटून घेतलेल्या आहेत, आणि आपलं सारण देखील कोरडं झालेलं आहे, थंड झालेलं आहे. आता इथे हे साच्यामध्ये मी असं भरपूर सारण भरून घेणार आहे, आणि करंजी करून दाखवते तुम्हाला मी. कडेला सारण येऊ देऊ नका, मधोमध भरपूर असं सारण भरून आपल्याला हे असं दाबून घ्यायचं आहे, आणि कडेचं जे पीठ आहे एक्स्ट्राचं ते काढून घ्यायचं, म्हणजे आपली हे साच्याने व्यवस्थित छान आकार तयार होतोय करंजीला. हे पहा, अगदी भरपूर सारण भरलेली करंजी तयार आहे. आता दुसरी देखील मी तुम्हाला दाखवते. इथं आपलं सारण एकदम छान सुटसुटीत असं झालेलं आहे, यामुळेच आपली करंजी ही अगदी कुरकुरीत छान राहणार आहे. हा, भरपूर सारण भरून घेते, आणि या दोन्ही जे कडा आहेत ना त्या एकमेकाला चिटकवून घ्यायच्या, आणि सारण मधोमधच भरून घ्यायचं, कडेला येऊ द्यायचं नाही जास्त, म्हणजे तळताना वगैरे आपली करंजी फुटली जात नाही. आता व्यवस्थित प्रेस करून असं कडेने दाबून साच्याचा आकार द्यायचा. करंज्या साच्यातून करण्याचं कारण म्हणजे त्या एकसारख्या होतात आणि व्यवस्थित छानही दिसतात त्या. पुढे मी कोरण्याच्या चमच्याने देखील तुम्हाला 2 करंज्या कोरून दाखवणार आहे. तशा पद्धतीने देखील तुम्ही करू शकता. आता ह्या झाल्या आपल्या साच्यातल्या करंज्या. आता मी इथे कोरण्याने देखील कोरून दाखवते. हे पहा, अशा पद्धतीचं चमच्याला जे कोरणं असतं ना त्याने देखील तुम्ही या करंज्या करू शकता. आता इथे सारण भरून घेऊया आपण. सारण घातलं की यावरती कडेला तुम्ही पाणी किंवा दूध लावू शकता, किंवा असं देखील हे कणकीचं आहे त्यामुळे चिटकतं, त्यामुळे पटकन हे चिटकवून घेऊया आणि नंतर कोरण्याने आपल्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे. हे थोडंसं असं मध्ये दाबून मग कडेने चिटकावून घेऊया. आता इथे मी दोन्ही करंज्या छान अशा पद्धतीने चिटकावून घेते आणि याला कोरण्याने आपल्याला कडेचीच कडा कापून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने, आणि उरलेलं पीठ काढून घ्यायचं. अशा कोरण्याने कोरून केलेल्या करंज्या देखील छान होतात, पण मी बाकीच्या सगळ्या करंज्या साच्याने तयार करून घेणार आहे. साच्याने तयार केलेल्या करंज्या कशा एकसारख्या आकाराच्या होतात. आता इथे मी सगळ्या करंज्या तयार करून घेतल्या. हे पहा, साधारण 13 ते 14 करंज्या या प्रमाणात बनवून तयार होतात.
एकसारख्या साच्याने तयार झालेल्या आहेत. चला तर लगेच तळायला घेऊया. इथं तळण्यासाठी मी तेल गरम करून घेतलेलं आहे. एक छोटी गोळी टाकून बघते तेल व्यवस्थित छान तापलंय का. हे पहा, असा गोळा टाकल्यावर लगेच बुडबुडे येऊन वर येतो, म्हणजे याचा तेल आपलं छान व्यवस्थित तापलेलं आहे. जास्तही कडकडीत तेल करू नका, जेणेकरून आपली गव्हाची करंजी आहे ना, गव्हाच्या पिठाची, ही लगेचच तांबडी होईल, लगेचच याचा कलर जास्तही होईल. आता मध्यम आच करून आपल्याला जेवढ्या मावतील तेवढ्या करंज्या कढईमध्ये घालून घ्यायच्या आहेत. एक्स्ट्रा जास्त करंज्या देखील घालून नाहीच घ्यायच्या, व्यवस्थित तळता आल्या पाहिजेत. इथे मी 3 ते 4च करंज्या टाकत आहे. आता आलट पालट करून आपल्याला व्यवस्थित छान अशा कुरकुरीत होईपर्यंत, यांचा रंग बदलेपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. आणि गॅस कुठेही मोठा करू नका, लो टू मिडियम आचेवरच, कमी गॅसवरच ह्या करंज्या तळून घ्यायच्या आहेत, जेणेकरून ह्या अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत होतील. आता तळताना यावरती असे भरपूर असे फोड आलेले दिसत आहेत ना, त्यावरून समजायचं की आपली करंजी अगदी खुसखुशीत झालेली आहे. आणि यामध्ये आपण जेव्हा आपण कणिक मळतो त्यावेळेस अर्धी वाटी रवा घातलेला आहे, त्यामुळे अगदी कुरकुरीतपणा पण येणार आहे करंजीला. त्या अशा अलट पलट करून आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. अलट पालट करून मी या करंज्या छान अशा तळून घेतलेल्या आहेत. बघा, एकसारखा रंग आलेला आहे, किती छान एकसारख्या रंगावर इथे मी तळलेले आहेत. आता इथे मी चिमट्याने या जाळीवरती काढून घेते, जेणेकरून या करंजीतील जास्तीचं तेल आहे ते आपल्याला निथळून घ्यायचं आहे. दुसरी देखील बॅच आपण अशाच पद्धतीने तळून घेणार आहे. आता नितळून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित छान तेल नितळून घेतलं म्हणजे करंज्या आपल्या तेलकट होणार नाहीत. एखाद्या ताटामध्ये किंवा जाळीच्या भांड्यामध्ये तुम्ही त्या काढू शकता. आता दुसरी देखील बॅच मी अशाच पद्धतीने एकसारख्या रंगावर छान अशी तळून घेणार आहे. हे पहा, किती भरपूर असे फोड आलेले आहेत. एकदम कुरकुरीत खुसखुशीत आपल्या ह्या करंज्या मी इथे तळून घेते. आता ह्या देखील करंज्या मी इथे काढून घेते. छान अशा नितळून घ्यायच्या. तेल पूर्ण नितळले म्हणजे आपली करंजी तेलकट होत नाही. एकसारख्या रंगावर किती छान अशा तळल्या गेलेल्या आहेत पहा. आता उरलेल्या सगळ्या करंज्या मी अशा पद्धतीने तळून घेते आणि एकसारख्या रंगावर मस्त अशा तळून घ्यायच्या आहेत. हे पहा, याच पद्धतीने आता सर्व करंज्या मी इथे तळून घेते. इथे सर्व करंज्या तळून झालेल्या आहेत. साधारण एक 14-15 तरी करंज्या झालेल्या आहेत. आणि ही करंजी आपली 8 ते 9 दिवस आरामात टिकू शकते. फक्त इथे व्हिडिओमध्ये सांगितलेल्या तशा पद्धतीने सारण जर तयार केलं तुम्ही आणि वरील जे आवरणाचं प्रमाण देखील योग्य घेतले ना, तर तुमची देखील करंजी अशी एकदम खुसखुशीत आणि कुटकुटीत तयार होणार. आणि 7 ते 8 दिवस हवाबंद डब्यात एकदम आरामात छान अशा टिकतात ह्या करंज्या आणि संपेपर्यंत मऊ पडत नाहीत. आता या करंज्या थोड्या गरम आहेत, तरी एवढा या आवाज छान येतो यांचा. आणि ह्या थोड्याशा रूम टेम्परेचरला आल्या, एकदम थंड झाल्या ना, मग याला हवाबंद डब्यामध्ये घालून ठेवू शकता. आता सध्याला पावसाळी हवा आहे, त्यामुळे जरा देखील हवा लागली की या करंज्या मऊ पडू शकण्याची शक्यता आहे. त्यामुळे घट्ट झाकण्याच्या डब्यामध्ये ह्या करंज्या भरून ठेवू शकता. अगदी मग त्या शेवटपर्यंत छान कुरकुरीत राहणार. तुम्हाला ही माझ्या आजच्या गव्हाच्या पिठाच्या करंजीची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. गव्हाच्या पिठाचे असून देखील छान खुसखुशीत तयार झालेले आहेत. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ह्या करंज्या करून पाहू शकता. माझ्या या पद्धतीच्या करंज्या केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करत जावा.
नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच एका पारंपरिक आणि छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. सर्वांना श्री स्वामी समर्थ.